आहे की शासनाने निवडणुकीच्या पहिले सर्व शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनावर ठाम राहून सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा, म्हणजेच कर्जमाफी करावी. आणि दुसरा मुद्दा, भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा शेतीला कंपनीचा दर्जा मिळावा. कारण की शेतकऱ्याची शेती ही त्याची स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती ही त्याची स्वतःची मशिनरी आहे. आणि शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स यामधले रॉ मटेरियलची कॉस्टिंग ज्या शेतकऱ्याचा कच्चा माल आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट क्रेडिट करण्यात यावे, यासाठी आमचं आमरण उपोषण चालू आहे. कोणत्या पक्ष संघटनेच्या बॅनरखाली? मी साधारण एका शेतकरी आई वडिलांचा मुलगा आहे, एका शेतकऱ्याचा पुत्र आहे. आमच्या मागं कोणी नाही आहे, आमच्या मागं फक्त शेतकरी आहे. आमचं गाव खडकी गोळेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं नाव आकाश कुमार सुभाष राजे भोसले. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करून, परंतु आताच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं वाटतंय? ही 100% फसवणूक आहे. कारण की शेतकऱ्यांजवळ जर का पैसेच नसले तर ते भरतील कुठून? आणि पैसे आणण्यासाठीच शेतीमालाला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि रॉ मटेरियलची कॉस्टिंग पाहिजे. यासाठी भारताला, पूर्ण भारतामध्ये यांना बदल घडवावेच लागेल. कारण की आता ती वेळ आलेली आहे. रोज कोणी ना कोणी आत्महत्या करते. यासाठी सगळ्यांनी हातजोड करून कंपनीचा दर्जा शेतकऱ्याच्या शेतीला दिलाच पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आज तुम्ही आंदोलन करता, याच्यापूर्वी तुम्ही काही राज्य शासनाला काही पत्र वगैरे केलं? आम्ही 20 मार्च 2025 ला शासनाला पत्र लिहिलं होतं की शेतीमालाला कंपनीचा दर्जा देण्यात यावा, पण काही उत्तर नाही आलं. त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की 15 दिवसात निर्णय घ्या, पण आम्हाला काही उत्तर नाही आलं. त्यामुळं नाईलाजाने आज आम्हाला स्वतःचं आमरण उपोषण सुरू करायची वेळ आलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पवित्रा काय राहणार? शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे आणि शेतीमालाला योग्य तो म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्टिंग भेटलीच पाहिजे. जर का कोणीच नाही आलं किंवा याच्यावरती काही तोडगा नाही निघाला तर आमचं एवढंच म्हणणं राहील मायबाप सरकारला की आम्ही जिवंत आहे तोपर्यंत या, नाही तर आमच्या मौतीला बी येऊ नका. आज तुमच्यासोबत किती शेतकरी आमच्या बरोबर आहे उपोषण. मी एकटाच उपोषण करतोय, पण माझ्या सोबत माझी मायबाप शेतकरी जनता आहे.